11 स्टार संघाचा 12वा खेळाडू. तर वळतं सामन्याच्या दिशेने आजच्या दिवसातील दुसरा सामना लीगल विरुद्ध 11 स्टार. पहिला चेंडू आजच्या सामन्याचा बॅटची आउटसाइडच घेतोय. चेंडू चालत थर्डमॅनच्या दिशेने. दरम्यान एक धाव मिळते. आपण पाहतोय 11 स्टार या संघासाठी फलंदाज लीगल या संघासाठी आलेले फलंदाज म्हणजे चिन्मय आणि राहुल. तर 11 स्टार तुम्हाला अजून एक विनंती असेल, तुमचा 12वा खेळाडू इथे पहिल्या ओव्हरच्या एंडच्या आधी यायचा, नाही तर पेनल्टी असेल. तुमचा 12वा खेळाडू इथे आला पाहिजे. मॅच चालू करायची. दरम्यान दुसरा चेंडू. इथे मात्र चेंडू टोलावला आहे स्क्वेअरच्या दिशेने चिन्मय यांनी. चिन्मयला तिकडे फिल्डर बॉल गॅदर करत नाही आहे. दरम्यान 2 धावा नक्कीच मिळतील. चांगली अशी चपळी आपल्याला पाहायला मिळेल चिन्मय आणि राहुल यांची. उत्कृष्ट अशी रनिंग बिटवीन द विकेट्स. नक्कीच 1 धावाला कन्वर्ट केलं आहे 2 धावांमध्ये. धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोचते ती म्हणजे 3 धावा. नक्कीच चांगली अशी फलंदाजी आपण पाहिलेली चिन्मय यांची गेल्या संडेला. तर पाहूया काय करतो चिन्मय पुन्हा एकदा आपल्या संघासाठी. बॉलिंगवर आपण पाहतोय आते खान. पुढील चेंडू. इथे मात्र कमबॅक केला आते खाननी आणि नक्कीच दाखवलं आहे चिन्मय यांची विकेट आणि मोठा गडी बाद होतोय ते म्हणजे चिन्मय यांच्या स्वरूपात. लीगल संघाला लागलेला पहिला गडी आणि पहिला विकेट बाद होतोय तो म्हणजे चिन्मय. तर चिन्मय यांची जागा घेण्यासाठी आलाय तर म्हणजेच अजून एक असा विस्फोटक फलंदाज तुषार. पाहूया काय करू शकतो तुषार आपल्या संघासाठी. आतापर्यंत उत्कृष्ट अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आहे आते खान यांच्या मार्फत. तर इथे लीगल संघासाठी मात्र पारितोषिक येत आहेत. लीगल संघाचे सर्व ते म्हणजेच एजाज भाई यांच्यातर्फे प्रत्येक बॅट्समॅनला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक असेल याची नोंद घ्यायची आहे. पुढील चेंडू फुल लेंथरचा चेंडू. इथे मात्र काय पाहायला मिळतंय सेम बॉल सेम रिझल्ट आणि अजून एक गडी बाद. तर नक्कीच आपण रिप्लेमध्ये देखील पाहू शकतो काही चांगली अशी बॉलिंग नक्कीच करता आते खान आपल्या टीमसाठी. पाहिलं तुषार शफल होऊन खेळत होते. इथे मात्र यॉर्कर डिलिव्हरी केली आणि इथे त्रिफळाचित केलं तुषार यांना. सेम बॉल जर तुम्ही पाहिला चिन्मय यांना देखील त्यांनी टाकलेला. दरम्यान आता मात्र 2 गडी बाद होत आहेत लीगल या संघाचे. तर इथे मात्र आता पारितोषिक येतात 11 स्टार या संघासाठी देखील.
तर धनंजय मुकाशी यांच्या तर्फे इथे आतिक खान यांच्यासाठी 500 रुपये पारितोषिक उत्कृष्ट अशी गोलंदाजी केल्यामार्फत. क्या बात आहे, क्या बात आहे. नक्कीच रोहिदास आता आले ते म्हणजे तुषार यांच्या जागेला हॅट्रिक होऊ शकते का. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू काही कळला नाही आहे बॅट्समॅनला. चेंडू अंगाला लागतोय. दरम्यान एक धाव नक्कीच मिळेल. पंचांच्या निर्णयाची वाट पाहिजे इथे. पंचांचा निर्णय येतोय लेग बायच्या स्वरूपात. एकच धाव. खूप उत्कृष्ट अशी बॉलिंग आपल्याला नक्कीच पाहायला मिळते आतिक खान यांच्या मार्फत. पहिले 2 चेंडू फुल टाकलेले. इथे मात्र कमबॅक करतात. चौथ्या चेंडूवर शॉर्ट ऑफ लाईनच्या चेंडू. रोहिदासांना काही कळला नव्हता बॉल. चेंडू बॉडीला लागून जातोय स्क्वेअर लेगच्या दिशेने. एकच धाव मिळेल. दरम्यान आज आपण पाहतोय इंटर कॉलनीचे 12 संघ आज खेळताना आपण पाहू. स्वातंत्र्यवीर चषक चालू असलेला दुसरा सामना लीगल विरुद्ध 11 स्टार या संघांमध्ये. खूप चांगली अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळेल आतापर्यंत आतिक खान यांची. इथे मात्र कमबॅक करायची आवश्यकता असेल लीगल या संघाला. तर आपण पाहतो स्ट्राईकवर येतं म्हणजे राहुल. आतापर्यंत एक धाव नक्कीच घेतली आहे राहुल यांनी. मोठी धावा नक्कीच यायची वाट पाहत असेल राहुल. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. इथे चेंडू काही उसळी घेत नाही आहे. दरम्यान स्वतःच्या फॉलो थ्रोमध्ये बॉल अडवताना आतिक खान आणि इथे डॉट बॉलची सांगता होते. खूप चांगली अशी गोलंदाजी नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल या षटकामध्ये. तर या षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 2 गडी बाद आणि 4 धावा. खूप चांगली अशी गोलंदाजी नक्कीच केली आहे आतिक खान यांनी आपल्या टीमसाठी. पहिलंच षटक ते हाताळत होते आणि पहिल्याच षटकामध्ये फक्त 4 धावा त्यांनी दिल्यात. अजूनही या टीमचा हुकमी एक का म्हणजे ऋषी यांची गोलंदाजी राहिली आहे. त्यामुळे पाहायचं आहे कसं खेळतील लीगल आता उरलेले 3 षटक. तर दरम्यान विनंती येते रायझिंग स्टारचे ह्यानंतरचा सामना होणार आहे ते म्हणजे अजित 11 विरुद्ध या सामन्याचा विजेता. तर अजित 11च्या संघनायकाला विनंती असेल रेडी राहायचं आहे. ही मॅच झाल्यावर लगेच आपण टॉस करणार आहोत. तर पुढील षटक घेऊन येत तो म्हणजे हर्षल. पहिला चेंडू चिन्मय रोहित यांना. एक धाव नक्कीच मिळेल. एका धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 6 धावा. राहुल यांच्या बॅटमधून आपण येताना पाहतो. नक्कीच इथे रोहिदास यांच्याकडे मोठे फटक्यांची अपेक्षा असेल लीगल या संघाला. पुढील चेंडू स्लोअर 1 प्रकारचा चेंडू. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नक्की आपल्याला पाहायला मिळेल हर्षल यांची KPL मध्ये. त्याचप्रमाणे तेवढीच चांगली गोलंदाजी करतोय हर्षल. खूप सुंदर अशी गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळाली आतापर्यंत ते म्हणजे 11 स्टार या संघाकडून. नक्कीच दुसरं षटक हाताळताना हर्षल पेसमध्ये वेरी करतात. बॅट्समॅनला रीड करते त्याप्रमाणे त्यांची डिलिव्हरी होते. पुढील चेंडू हर्षल यांचा स्ट्राईकवर आहे राहुल. पंचांचा निर्णय येतोय. पंच आपले हात लांब करतात आणि सांगतायत हा मात्र अवांतर चेंडू होता. याचा अवांतर धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 8 धावा. चांगली अशी गोलंदाजी आता करता हर्षल. इथे मात्र स्लो रन चेंडू. पेसवर बीट केलाय. चेंडू काही कळत नाही आहे बॅट्समॅनला. दरम्यान एक धाव मिळते स्क्वेअर लेगच्या दिशेने. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता रोहिदास यांचा. मात्र खूप चांगली अशी फेकी आणि एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय लीगल या संघाला. त्यांनी धावसंख्या वाढते. धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 9 धावा. हॅलो 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 हॅलो. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 9 धावा. हॅलो 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजे 9 धावा.
हॅलो 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 अजून थोडं हॅलो हॅलो हॅलो. तर नक्की ज्याची आपण वाट पाहत आहोत तोच गोलंदाज आता मात्र आलाय 11 स्टार या संघासाठी. आपण पाहिलं KPL मध्ये बेस्ट बॅट्समन अशी भूमिका त्यांनी केलेली. तोच ऋषी आता मात्र आलाय गोलंदाजीच्या मार्कवर. उत्कृष्ट असा गोलंदाज आपण नक्की पाहिला. खूप कमी वयात त्यांनी नाव नक्कीच कमावलं आहे कामोठे क्रिकेटमध्ये. टेनिस बॉल क्रिकेट असो किंवा रबर बॉल क्रिकेट असो, आतापर्यंत एक छाप सोडली आपल्या बॉलिंगची आणि बॅटिंगची. उत्कृष्ट असा अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय सध्या गोलंदाजी मार्कवर. स्ट्राईकवर असेल तो म्हणजेच राहुल. या काय करू शकतो राहुल आपल्या संघासाठी. पहिला चेंडू शॉट ऑफला चेंडू, चेंडू भिरकावला कव्हरच्या दिशेने. तिकडे मात्र बॉल खाली येतो हर्षद आणि ती खूप सुंदर असा झेल घेतो हर्षद. आणि जसं म्हटलं तसं आल्याला ऋषी यांनी पहिला हादरा दिला या संघाला. हॅलो माईकच खराब आहे, माईक खराब आहे. हॅलो हॅलो. तर राहुल यांची जागा घेण्यासाठी आले ते म्हणजे अजून एक नवीन फलंदाज असते म्हणजे धनंजय. पाहूया काय करू शकतो धनंजय आपल्या संघासाठी. नक्कीच अतितडीचा सामना असणार आहे. तर आम्हाला इथे सांगण्यात आहे आदर्श शिक्षक पुरस्कार ज्यांना आपल्याला लाभलेलं आपण पाहिलं, ज्यांना पुरस्कृत केलं आदर्श शिक्षक या पुरस्काराने, तेच आपल्या सर्वांचे लाडके कुमार पाटील सर यांचं थोड्याच वेळात इथे प्रस्थान होत आहे. तर त्यांना नक्कीच आपण शुभेच्छा देतोय आणि त्यांना आमंत्रित करतोय आपल्या नवीन स्टँडसाठी यायचं आहे. कुमार पाटील सर आपलं हार्दिक स्वागत असेल इथे. तर कुमार पाटील सर आपण आलात आणि आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल धन्यवाद कामोठे ग्रामस्थ आणि कामोठे क्रिकेट मंडळातर्फे. तिथे अजून एक बक्षिसाचा वर्ष आपण होताना पाहतो ऋषी यांच्यावर. आता मात्र अजून एक विकेट जर ऋषी यांनी घेतला तर 11 स्टार संघाचे संघमालक धनंजय मोकाशी यांच्यातर्फे 500 रुपयाचं पारितोषिक ऋषी यांना असेल. पाहूया काय घडते पुढील चेंडूवर. स्ट्राईकवर आहे धनंजय. पुन्हा एकदा स्लोअर वन प्रकार चेंडू. इथे मात्र रीड केलंय. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच निर्णय देत आहेत. चेंडू होते ते म्हणजे डॉट बॉल. तर चौथा चेंडू ऋषी, पाचवा चेंडू ऋषी यांच्या षटकातील. फुल चेंडू, चेंडू भिरकवायचा प्रयत्न होता. इथे मात्र वेगवान चेंडू ऋषी यांच्या मार्फत. खूप चांगला चेंडू नक्कीच आपण पाहिला रिप्लेमध्ये देखील. फुल लेंथचा चेंडू होता. पेसवर बीट केला. इथे मात्र डॉट बॉलची सांगता होते. उत्कृष्ट अशी गोलंदाजी नक्कीच आपला पाहायला मिळाली ऋषी यांची. शेवटचा चेंडू असेल ऋषी यांच्या षटकातील आणि इथे मात्र ते त्यांच्या संघाचे संघमालक अपेक्षा करत असतील एक विकेट यायची ऋषीच्या बॉलिंगमध्ये. पाहूया काय घडतंय. शेवटचा चेंडू. इथे मात्र बॅटची कड घेते आणि क्या बात आहे, क्या बात आहे. खूप उत्कृष्ट असा झेल आपण पाहिला चेतन यांच्या मार्फत. एक यष्टीरक्षामध्ये झेल घेतात आणि इथे ऋषी जिंकतात ते म्हणजे 500 रुपये पारितोषिक आपला संघ मालक ते म्हणजे धनंजय मोकाशी यांच्याकडून. दोन षटकार समाप्ती, 3 षटकार समाप्तीनंतर धावा झाले ते म्हणजे 15 धावा. 3 गडी बाद, 4 गडी बाद.
शेवटचा षटक आपण इथे पाहतोय. तो वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी शेवटचं षटक घेऊन येतो तो म्हणजेच प्रणय. आता मात्र स्ट्राईकवर असेल ते म्हणजेच अफान. पाहूया काय करू शकतो अफान आपल्या संघासाठी. पहिला चेंडू आपण पाहिला, 1 धाव मिळते. दुसरा चेंडू फुल लेंथरला चेंडू, चेंडूला टोलावलाय, चेंडू चाललाय मिड विकेटच्या दिशेने. उत्तुंग असा षटकार आणि या सामन्यातील मला वाटतं पहिला षटकार असेल. नक्कीच शेवटच्या 4 चेंडूमध्ये 4 षटकारांची गरज असेल अफान यांच्या बॅटमधून लिगल या संघाला. या षटकाराने धावसंख्या वाढते. या षटकाराने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते म्हणजे 22 धाव. पुढील चेंडू, चेंडू चाललाय थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव तर नक्कीच मिळते. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल का? दुसरी धाव घेण्यामध्ये पण यश मिळते. तिसरी धावीसाठी प्रयत्न करतील का? नाही. खूप चांगली अशी क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं. दरम्यान फेकी करतायत. 2 धाव नक्की मिळत आहेत. या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 24 धावा. तर चौथा चेंडू ते म्हणजेच प्रणय यांच्या षटकातील. स्ट्राईकवर आहे ते म्हणजे आतापर्यंत 1 षटकार ठोकावलेला अफान. नक्की 2 चेंडूवर 2 षटकार मारायची गरज असेल ती म्हणजे लिगल या संघाला अफानतर्फे. फुल लेंथ चेंडू, इथे मात्र भिरकावण्याचा प्रयत्न होता. आउटसाइड ऑफ स्टंप डिलिव्हर केलेला हा बॉल आणि नक्कीच इथे उत्कृष्ट अशी बॉलिंग आणि डॉट बॉलची सांगता होते. पहिल्या इनिंग मधला शेवटचा चेंडू प्रणय यांचा स्ट्राईकवर म्हणजे अफान. एक मोठ्या फटक्यांची नक्की इथे गरज असेल. शेवटचे 2 चेंडू, माफ करा. फुल लेंथ चेंडू, इथे मात्र चेंडू उसळी घेतोय. चेंडू काहीसा कळला नाही आहे बॅट्समॅनला आणि चेंडू चालला शॉर्ट बॉलच्या दिशेने. 1 धाव. आता मात्र शेवटचा चेंडू असेल प्रणय यांचा. स्ट्राईकवर आहेत अफान. खूप चांगली असं कमबॅक नक्कीच केलं प्रणय यांनी. 1 षटकार खाल्ल्यानंतर मात्र इथे 2च धाव देतात 4 चेंडूमध्ये. शेवटचा चेंडू पाहूया काय करू शकतो अफान आपल्या संघासाठी. शॉर्ट ऑफ लेन चेंडू, चेंडू भिरकवायचा होता. चेंडू बॉडीचा वेध घेतोय. दरम्यान 1 धाव तर नक्कीच मिळते. कीपर चेतनला आपण इथे पाहिलं मिसफिल्ड करताना. दरम्यान 1 धाव अजून देत आहेत. तर चेतन आपण इथे पाहू शकतो क्रिकेटमध्ये फुटबॉल देखील खेळत आहेत. तर नक्कीच या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 26 धावा. आता मात्र हा सामना जिंकण्यासाठी 11 स्टार या संघाला 24 चेंडूंमध्ये 27 धावांची गरज असेल. ते 11 स्टार संघाला विनंती असेल आपले ओपनिंगचे फलंदाज लगेच पाठवायचे.
तर आपण ग्राउंडमध्ये पाहू शकता श्रेयस 11 या संघाच्या संघमालक आणि सर्वेसर्वा गणेश यादव यांचं इथे आगमन झालंय. मंडळाच्या वतीने त्यांचं देखील स्वागत आहे. धन्यवाद गणेश यादव. आपण दर संडेला आपण इथे पाहतो त्यांची उपस्थिती, कोणाचीही मॅच असते त्यांची उपस्थिती नक्कीच असते इथे आणि सगळ्यांचं प्रोत्साहन करत असतात ग्राउंडमध्ये असे सर्वांचे लाडके गणेश यादव. तर लिगल तुम्हाला देखील विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे आणि लवकरच आपलं क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. 4 षटकांच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं पूर्वार्धामध्ये 4 षटकांमध्ये 26 धावा मात्र कुठलेल्या लिगल या संघाने जिंकण्यासाठी इथे दिल्या, ते म्हणजे 24 चेंडूमध्ये 27 धावांची गरज. तर पंचांना देखील विनंती असेल थोडं स्पीडअप करायचं आहे दोन्ही संघांना सांगून. आपल्याला अजून इथे 9 मॅचेस खेळवायचे आहेत नक्कीच. तर दरम्यान चालू असलेला सामना 11 स्टार विरुद्ध लिगल या दोघांमध्ये पूर्वार्धामध्ये आपण पाहिलं 4 षटका समाप्तीनंतर धावा कुठलेल्या लिगल या संघाने 26 धावा. एक मोठं टार्गेट नक्कीच त्यांच्या मनात होतं, मात्र इथे यश नाही मिळालं लिगल या संघाला. आता मात्र डिफेंड करायचे 27 धावा 24 चेंडूमध्ये. नक्कीच एक टाईट अशी गोलंदाजी टाकावी लागेल. तर इथे मात्र लिगल या संघाचा मानस असेल ते म्हणजे 11 स्टार या संघाचे 2 खेळाडू ते म्हणजे ऋषी आणि चेतन यांची विकेट जेवढा लवकर जाईल तेवढं सामन्यामध्ये त्यांची पकड नक्कीच चांगली बनेल. दरम्यान मागच्या संडेचा आपण पाहिला KPLचा मॅन ऑफ द बेस्ट बॅट्समॅन ऑफ द सिरीज ऋषिकेश धनावडे, तोच मात्र स्ट्राईकला. गोलंदाजीवर आपण पाहतोय सचिन. पाहूया काय करू शकते दोघं खेळाडू आपल्या संघासाठी. काहीशी वेगळं असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं या सामन्यामध्ये. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला बघितलं, चेंडूला कट केलं, दरम्यान पॉईंटच्या दिशेने ढकललं आणि खूप चांगली अशी फेकी होते आणि 1 धाव नक्कीच मिळेल. या एका धावेने संघाची धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजे 1 धाव. पहिल्या चेंडूवर 1 धाव नक्कीच आली आहे. आता मात्र समीकरण 23 चेंडू आणि 26 धावांची गरज असेल. काहीसं सोपं काहीसं असं कठीण असं आव्हान नक्कीच पाहायला मिळतं आपल्याला. 11 स्टार या संघाला आपण गेली कित्येक महिने पाहिलं खूप चांगलं असं फलंदाजी करताना चेतन ऋषी नक्कीच एक आधारस्तंभ असतील या संघाचे. KPL मध्ये देखील आपण पाहिलं दोघं वेगवेगळ्या संघासाठी खेळत होते, मात्र दोघांनी खूप उत्कृष्ट अशी फलंदाजी केलेली आपल्या संघासाठी. दरम्यान वळतो मॅचच्या दिशेने सचिनचा दुसरा चेंडू फुल लेंथ चेंडू. इथे मात्र काही कळला नाही आहे बॅट्समन चेतन यांना. फुल लेंथ प्रकारचा डिलिव्हरी होता, लेझी क्रिकेट खेळायचा नक्कीच प्रयत्न होता. इथे मात्र पेसवर बीट होतात आणि डॉट बॉलची सांगता होईल. खूप उत्कृष्ट अशी गोलंदाजी करताना सचिन. इथे मात्र अजून डॉट बॉल आणि विकेटची अपेक्षा असेल ते म्हणजे सचिनकडून. आता मात्र वळतं तिसरा चेंडूच्या दिशेने सचिन स्ट्राईकवर येतो चेतन. शॉर्ट ऑफ लाईन चेंडूला भिरकावलं स्क्वेअरच्या दिशेने आणि इथे मात्र सोडणार नाहीये चेतन आणि चेंडू मारलाय लांब 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 आणि उत्तुंग असा षटकार. रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो. चौथा चेंडू होता, इथे मात्र शॉर्ट बॉल टाकलेला आणि रीड केला चेतन यांनी. थांबले, बॅकफुटला गेले आणि पुल केला चेंडू. पुल इज पॉवरफुल आणि चेंडू चालला सीमारेषा पार 6 धावांसाठी. आता मात्र रंगात येताना पाहतोय आपण चेतन यांना. एक मोठं टार्गेट नक्कीच नाही आहे या ग्राउंडवर, मात्र एक चांगली अशी गोलंदाजी करावी लागेल लिगल या संघाला. 2 चांगले फलंदाज चेतन आणि ऋषी यांची विकेट नक्कीच आली तर या सामन्यामध्ये रंगत नक्कीच येईल. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लाईन चेंडू भिरकावायचा प्रयत्न होता. चेंडू चाललाय फाईनलच्या दिशेने, कोणताही खेळाडू तिकडे नाही. दरम्यान 1 धाव तर नक्कीच मिळते. दुसरी धाव पूर्ण करतील चेतन. तिसऱ्या धाव्यासाठी प्रयत्न होतोय. इथे मात्र खूप चांगलं बॅकअप एजाजभाई यांचं. दरम्यान 2 धावांवरच संतुष्ट व्हायला लागेल चेतन आणि ऋषी यांना. या 2 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 7 धावा.
9 धावा. पुढील चेंडू शॉर्ट ऑफ लेंथ प्रकारचा चेंडू, चेंडूला खेळलाय कव्हरच्या दिशेने, एका हातात बॉल पकडून फेकण्याचा प्रयास होता इजाजबाई यांचा. दरम्यान प्रेशर टाकलं फिल्डरवर आणि एक धाव नक्कीच मिळते दोघांमध्ये. एका धावेने धावसंख्या वाढते, धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 10 धावा. आता मात्र समीकरण 17 धावांची गरज असेल इकडे. पाचवा चेंडू सचिन यांचा, स्ट्राईकवर आहे तो म्हणजे ऋषी. पुढील चेंडू फुल लेंथचा चेंडू, चेंडू भिरकवायचा होता. इथे मात्र पंचांकडे दाद मागण्यात येत आहे. पंचांच्या निर्णयाची नक्कीच वाट पाहावी लागेल. पंच दाद फेटाळत आहेत आणि इथे मात्र षटकाची सांगता होते. पहिल्या षटका समाप्तीनंतर धावा झाल्या ते म्हणजेच 10 धावा. जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 17 धावांची गरज. 18 चेंडू आणि 17 धावा. पाहूया कोणाकडे वळत आहेत कॅप्टन एजाज. आणि नक्की सचिन यांची जागा घेण्यासाठी येत आहे या संघातील एक अष्टपैलुसा खेळाडू. गेले कित्येक वर्षापर्यंत कामोठे नगरीमध्ये खेळताना पाहतो. गोविंद येत आहेत सचिन यांची जागा घेण्यासाठी. नक्कीच एक चांगली गोलंदाजीची अपेक्षा असेल, विकेट टेकिंग गोलंदाजीची अपेक्षा असेल गोविंद यांच्या मार्फत. चेतन आणि ऋषी यांना आपण पाहिलं काहीशे सेट होऊन खेळण्याचा प्रयत्न दोघांचाही. दोघांचं एक आकर्षण म्हणजे दोघंही विकेट सोडत नाही, हे महत्त्वाचं आहे. आपण दोघांनाही पाहिलं क्रिकेटिंग शॉट्स नक्कीच चांगले खेळतात. कॉपी बुक स्टाईल क्रिकेट ते दोघांनाही खेळताना आपण पाहिलं आणि नक्कीच आपले विकेट कधी फेकताना आपण दोघांनाही पाहिलं नाही. त्यामुळे नक्कीच कस लावा लागेल गोविंदांना यांची विकेट घेण्यासाठी. पहिला चेंडू फुल लेंथ चेंडू, चेंडूला भिरकावलं लॉंग ऑनच्या दिशेने. लॉंग ऑनला स्वतः फिल्डर एजाजबाई बॉल खाली याचा प्रयत्न होता. इथे मात्र चेंडू चाललाय सीमारेषा पार, चौकार. खूप चांगलं अशी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळेल चेतन यांची. मगाशा ओव्हरमध्ये आपण पाहिलं तर षटकार मारलेला. दरम्यान आपण पाहिला लेंथ रीड केली, पाहिला फिल्डर कुठे आहे आणि गॅपमध्ये ढकलला बॉल चौकारासाठी. 4 धावांनी धावसंख्या वाढते, धावसंख्या पोचेल ती म्हणजे 14 धावा. नक्कीच एक नो लॉस टार्गेट चेस करण्याच्या मार्गाने आपण पाहतोय 11 स्टार हा संघ काय करतोय. पुढच्या चेंडूवर गोविंद. आता मात्र क्षेत्ररक्षणात काहीसा फेरबदल करताना आपण नक्कीच पाहतोय. पुढील चेंडू गोविंद यांचा, स्ट्राईकवर आहे चेतन. फुल लेंथ चेंडू, इथे म्हटलं चेंडू भिरकावला मिडविकेटच्या दिशेने. मिडविकेटला फिल्डर गॅदर करतील बॉल, एक धाव नक्की मिळेल. आता मात्र सगळ्यांना वाट पाहिजे ती म्हणजे ऋषी यांच्या बॅटमधून धावा येण्यासाठी. धावसंख्या झाली आहे, धावसंख्या पोहोचली आहे ती म्हणजे 15 धावा. 16 चेंडू आणि 12 धावांची गरज असेल इथे हा सामना जिंकण्यासाठी. नक्कीच ऋषी यांच्याकडून सगळ्यांना 2 षटकारांची अपेक्षा आहे. पाहूया काय करू शकतो ऋषी आपल्या संघासाठी. बॉलिंग मागवा आपण पाहतोय गोविंद. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू, चेंडूला भिरकावलंय पॉईंटच्या दिशेने. दरम्यान फिल्डर बॉल खाली येत आहे. शेवटच्या क्षणी आपण पाहिलं गोविंद यांना नक्कीच रीड केलं होतं ऋषी यांचा मनसुबा आणि इथे मात्र स्लोअर वन शॉर्ट बॉल टाकला. ऋषी यांनी ढकलला पॉईंटच्या दिशेने. एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढेल, धावसंख्या पोहोचेल ती म्हणजे 16 धावा. तर मच्छिंद्र नाईक, आपण जर आपल्यापर्यंत आमचा आवाज पोहोचत असेल तर तुम्हाला विनंती आहे कमिटीतर्फे, मच्छिंद्र नाईक या मॅच नंतर पिचला झाडू मारायचं आहे प्लीज. पुढील सामने आपल्याला खेळवायचे असतील. दरम्यान रिप्लेमध्ये आपण पाहू शकता षटकार येतोय. शॉर्ट ऑफ लेंथ चेंडू चेतन यांनी जज केला आणि डिपॉझिट केला सूर्यकुमार यादव स्टाईल फाईन लेगच्या दिशेने 6 धावांसाठी. तर कामोट्याचे माजी नगरसेवक सखाराम पाटील साहेब यांचं इथे आगमन होत आहे. तर कामोटे ग्रामस्थ त्याप्रमाणे कामोटे क्रिकेट असोसिएशनच्या मार्फत आपण त्यांचं हार्दिक स्वागत करतोय. साहेब तुमचं स्वागत आहे आपल्या मैदानावर. 13 चेंडू आणि 5 धावांची गरज असेल इकडे हा सामना जिंकण्यासाठी 11 स्टार या संघाला. तर अजित 11 आपल्या कर्णधाराला विनंती असेल लवकरात लवकर समालोचन कक्षाशी यायचं आहे. इथे मात्र स्कूप मारायचा प्रयत्न, स्कूप येतोय सक्सेसफुल. स्कूप चाललाय फाईन लेगच्या दिशेने. दरम्यान एक धाव मिळेल. 12 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी मात्र 4 धावांची गरज असेल. 12 चेंडू आणि 4 धावा. काहीसं सोपं असं समीकरण नक्कीच आपल्याला म्हणता येईल. मात्र क्रिकेटचा गेम असल्यामुळे शेवटचा चेंडू जोपर्यंत डिलिव्हर नाही होत काही सांगता येणार नाही. चेतन यांच्या बॅटमधून नक्कीच आपण पाहिलं
2 षटकार आलेत आणि 1 चौकार देखील आलेला. 12 चेंडू आणि 4 धावांची गरज असेल. पाहूया काय करतोय चेतन. मॅच संपवतोय की ऋषी मॅच संपवतोय. कुंदन इकडे आपण नक्की पाहतोय. थांबलेत ऋषी यांच्या बॅटमधून कधी षटकार येऊन मॅच संपवतोय ऋषी. तर नक्कीच वळतो मॅचच्या दिशेने. 12 चेंडू आणि 4 धावा. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय सागर. शॉर्ट ऑफ लाईन चेंडू. चेंडूला भिरकावलं आणि चेतन यांनी स्वतःच्या जबाबदारीवर मॅच संपवली आहे. चेंडू चाललाय सीमा रेषा पार. षटकार. तर 11 स्टार आणि अजित 11 कामोटे ब्लास्टर्स तुमच्या दोन्ही संघांचा कर्णधाराला विनंती असेल टॉससाठी लवकरात लवकर यायचंय. अजित 11 कामोटे ब्लास्टर्स